एक शेतकरी असतो आणि शेतकऱ्याचा मुलगा जो असतो तो त्याच्या शेतामध्ये गेलेला असतो आणि गेल्यानंतर चुकून त्याचा जो पाय आहे तो एका सापाच्या शेपटीवरती पडतो. आता त्यावेळेला तो साप असतो तो काय करतो की त्याच्या उपजत स्वभावामुळे तो काय करतो की त्या शेतकऱ्याच्या मुलाला चावतो. आता चावा घेतल्यानंतर तो शेतकऱ्याचा मुलगा मरतो. आता याचा बदला घ्यायचा म्हणून शेतकरी काय करतो की सापाला मारण्यासाठी पाठीमागे लागतो. सो तो पुढे तो सापाला शोधतो आणि त्याची शेपटी तोडतो. आता हे सर्व झाल्यानंतर मग दोघांच्या मध्ये एक वैरभाव निर्माण होतो. दोघांनी राज्यभरात भरात केलेली कृती असते आणि ते एकत्र येतात आणि एकमेकाच्या विषयी बोलतात आणि म्हणतात की तुम्ही तू माझी शेपूट तोडलीस. तो म्हटला की नाही, तू माझ्या मुलाला मारलंस. मग दोघांची आर्ग्युमेंट चालते, परंतु त्यांचा दोघांचा वैरभाव काही संपत नाही. मात्र प्रत्येक जण आपापल्या मार्गाला निघून जातात. राग हे असंच काहीतरी करत असतो. राग काय करत असतो की कुठे ना कुठेतरी आपल्याला काय वैरभाव निर्माण करण्याची वृत्ती तयार करत असतो. सॉरी मी मधीच थांबवतोय, पण अवधूत सर तुम्ही म्यूट केला तर ओके. सो ही जी वैरभाव असतो, ह्या वैरभावातून आपल्याला राग संतापाच्या टोकावरती जातो आणि भरे असे त्यातून खून माऱ्या वगैरे होतात. कदाचित प्रत्येकाला एखादं ऐकून तरी उदाहरण माहित असेल की दोन घराण्यांच्या मध्ये एक म्हणजे अमुक पाटलं म्हणजे आमच्या गावात एक घर होतं, विरुद्ध त्यांचं घर होतं आणि त्या दोघांच्यात भले सारे मुर्दे पडले. म्हणजे काय, वैरभाव निर्माण झाला आणि एकामेकाला ते पाण्यात पाहू लागले आणि काय झालं की एकामेकांना मारामारी सुरुवात झाली. सो असे भरपूर सारे आपण गावामध्ये वगैरे पाहतो आणि हा वैरभाव कुठून निर्माण होतो, तो एक छोट्याशा रागामधून निर्माण होतो. आता हे जे राग आहेत, मग ह्या रागावरती आपल्याला व्यवस्थापन करता आलं पाहिजे, त्याच्यावरती ताबा ठेवता आला पाहिजे. यासाठी आपण राग व्यवस्थापनामध्ये पहिला जो भाग पाहिला त्यामध्ये राग म्हणजे काय हे आपण पाहण्यात आलेलं आहे. आता आपण जे पाहणार आहोत ते काय आहे की रागाचं मॅनेजमेंट आपल्याला काय करायचं आहे, मग त्याचं व्यवस्थापन काय करायचं आहे. ओके. सो मी परत जरा थोडस पुढे जातोय. आता हाऊ टू डील विथ अँग्री फिलिंग्स इफेक्टिव्हली. म्हणजे समजा की तुम्हाला भरपूर सारा राग येतोय. कालच्या आपण प्रकरणामध्ये पाहिलं की राग भरपूर येतोय. कसा येतोय, काय येतोय, याच्यापेक्षा तो येतोयच. आता मग त्यासाठी आपण डील काय करायचं आहे, म्हणजे त्याच्याविषयी आपल्याला काम करत असताना कशा रीतीने आपण काम करू शकतो. आपल्या रागावरती काम करायचं, आपण दुसऱ्यांच्या विषयी बोलणार नाही आहोत. म्हणजे माझ्या मित्राला असा राग येतो, आमच्या घरच्यांच्या टिंबा व्यक्तीला असा राग येतो. सो आपण हे न पाहता मला कसं राग येतो आणि मी यातून कसं बाहेर पडू शकतो यावरती आपण जास्तीत जास्त फोकस करणार आहोत. आता यामध्ये पहिला त्यांनी म्हटलेला आहे आयडेंटिफाय द इमोशनल बॅगेजिंग फ्रॉम चाइल्डहुड इश्यूज. म्हणजे लहानपणी ज्या वेळेला म्हणजे लहानपणी काहीतरी आपल्याबरोबर घटना घडलेली असते आणि ते इमोशनल बॅगेजेस असतात, म्हणजे भावना आपल्या ज्या असतात ते भावनाचं आपण बॅगेजेस घेऊन स्वतः बरोबर कुठे ना कुठेतरी फिरत असतो. सो हे आयडेंटिफाय करणं खूप गरजेचं आहे. सिग्मंड फ्राईडची जी थेअरी आहे, सिग्मंड फ्राईड ही काय करतो की चाइल्डहुड मधल्या आपले स्टक झालेले जे इमोशन्स असतात, कुठे ना कुठेतरी अडकलेले जे इमोशन्स असतात, त्या इमोशन्स वरती काम करतो. तसंच या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की अशा ज्या इमोशन्स आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला राग आणला जातो किंवा येतो, अशा ज्या बॅगेजेस, असं जे तुम्ही आठवणी वगैरे घेऊन फिरत आहात आणि सारख्या आठवणी आहात, ते शोधून काढा आणि त्याच्यावरती काम करा. हे खूप अवघड जातं, मी मान्य करतो, कारण मागच्या वेळेलाच आपण आय थिंक सो 2 ते 3 दिवसापूर्वी जे अब्राहम लोच आपण थेरीज पाहिल्या, त्या थेरीमध्ये म्हटलं गेलेलं आहे की हे अवघड असतं आणि खरं मात्र ते आपल्याला करायचं असतं. म्हणजे अवघड आहे परंतु अशक्य नाही, असं त्या ठिकाणी सांगितलं गेलेलं आहे. ओके. तो पुढे त्यांनी म्हटलेलं आहे टेक अ स्टेप्स टू इस्टॅब्लिश रिअल कम्युनिकेशन स्किल. म्हणजे काय तर आपल्याला अशा गोष्टी स्थापित करायच्या आहेत की खऱ्या अर्थानं ते कम्युनिकेशन स्किल्स, म्हणजे हे संवाद कौशल्य आपल्या बरोबर असावेत. आता संवाद कौशल्य म्हणजे काय, जसं की मी सांगितलं होतं कालच्या सेशन मध्ये, राग आल्यानंतर बरेचसे आपण शिव्या शाप देतो. तर त्या शिव्या शाप न देता देखील
आपल्याला एक रिअल कम्युनिकेशन म्हणजे एक चांगल्या प्रकारे संवाद साधता आला पाहिजे. राग आलेला आहे, यस राग आलेला आहे, ते चुकीचा अजिबात नाही असं मानलं गेलेलं आहे. परंतु जर काय आपण राग आल्यानंतर शिव्या देतो, शाप देतो, काहीतरी वाकडं तिकडं काहीतरी बोलतो, सो इट इज ऑल्सो बी अ बॅड कम्युनिकेशन स्किल. म्हणून आपल्याला आपल्या संवाद क्षमता वाढवणं खूप गरजेचं आहे, जे आपण कधीच करत नाही. म्हणजे आपण एकमेकावरती कायम ढकलत राहतो. त्यानं तसं म्हटलं म्हणून मी असं म्हणतो, त्यानं तसं केलं म्हणून मी शिव्या दिल्या वगैरे वगैरे, असं आपण स्वतःला डिफेंड करत राहतो. आणि त्या डिफेंडिंग मध्येच परत काय होतं की परत आपल्याला राग निर्माण होत असतो. आयडेंटिफाय स्ट्रेसर्स अँड लर्न स्ट्रेस मॅनेजमेंट टेक्निक्स अँड रिलॅक्सेशन स्किल्स. म्हणजे स्ट्रेसर्स म्हणजे काय म्हटलं गेलेलं आहे की ताणतणावाचे काही आपण ट्रिगरिंग पॉइंट असतात आपले. म्हणजे असे काही आपले ट्रिगर पॉइंट्स असतात की ज्याच्यामुळे किंवा ज्या ट्रिगर पॉइंट्स मुळे आपल्याला ताणतणाव लगेच येतो किंवा राग भरपूर येतो. सो ते आपल्याला शोधून काढणं, स्वतःच्या बाबतीत म्हणतोय ना, की स्वतःच्या बाबतीत ते पहिलं शोधून काढणं खूप गरजेचं आहे. आणि त्यावरती आपल्याला मॅनेजमेंट करायचे टेक्निक्स जे आहेत, आणि या टेक्निक्स कोण शिकवणार आहे किंवा काय, तर मी या ठिकाणी म्हणेन की जे आपले वेगवेगळे म्हणजे अगदी सिगमंड फ्राईड असतील, अब्राहम लोचं जसं मी मागच्या वेळेला उदाहरण दिलं होतं, हे जे त्यांनी जे सांगितलेले टेक्निक्स आहेत याच्यानुसार तुम्ही काम करू शकता. रिलॅक्सेशन स्किल्स असतात की ज्याच्यातून तुम्ही योगा करू शकता किंवा अगदी भरपूर सारे आता डान्स थेरपी सुद्धा आलेले आहेत, यातून सुद्धा तुम्ही रिलॅक्सेशन स्वतःचं घडवून आणू शकता. आणि हेच कुठेतरी कमी झाल्यामुळे रागाचे परिणाम म्हणजे राग आपल्यामध्ये वाढत दिसतो. त्यानंतर आपण पुढे जाऊया की लर्न टू स्टेट युअर ट्रू फिलिंग्स. म्हणजे यस, तुमच्या खऱ्या भावना काय आहेत, काय सांगतायत तुमच्या खऱ्या भावना, हेही तुम्ही लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि त्या कशा मांडल्या पाहिजेत, एकमेकाविषयी ते व्यक्त कशा केल्या हव्यात, ते सुद्धा करणं खूप गरजेचं आहे. कारण आपल्या भावना असतात एक, आणि आपण व्यक्त करतो दुसऱ्या अर्थानं, किंवा व्यक्त करताना आपण काहीतरी चुकीचं व्यक्त करतो किंवा अगदी व्यक्तच करत नाही. सो याच्यामुळे सुद्धा प्रॉब्लेम्स होऊ शकतात. म्हणून त्या गोष्टींच्या मुळे परत परत आपल्याला राग येण्याची जास्त शक्यता असते. म्हणून या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे की लर्न टू स्टेट युअर ट्रू फिलिंग्स असं म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर पुढचा जो वाक्य त्याने म्हटलेला आहे, लर्न टू रेकग्नाइज युअर बॉडी रिॲक्शन टू अँगर. म्हणजे तुमची बॉडी काय रिॲक्ट करते, तुमचं शरीर आहे ज्या वेळेला तुम्हाला राग येतो त्यावेळेला काय रिॲक्ट करतं, हे सुद्धा पाहणं खूप गरजेचं आहे. कारण काही जण, कालच आपण उदाहरण पाहिली की काही जणांचा पित्ताचा प्रॉब्लेम सुरू होतो राग आल्यानंतर. काही जणांचं काय होतं की राग आल्यानंतर कान एकदम गरम होतात, काही जणांचा एकदम हात पाय वगैरे थरथरतात. सो अशा वेगवेगळ्या गोष्टी आपल्या शरीरावरती किंवा शरीरावरती परिणाम होत असतात. सो हे आपल्याला म्हणजे शिकायचं आहे की यस, ते आपल्याला रिॲक्शन कसं करायचं आहे किंवा त्याच्यावरती आपल्याला ताबा कसं मिळवायचा आहे. अटेम्प्ट टू सी थिंग्स फ्रॉम द अदर पर्सन्स परसेप्शन्स म्हणजे पर्स्पेक्टिव्ह असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे दुसऱ्याच्या नजरेतून सुद्धा ती गोष्ट पाहण्यात येणं खूप गरजेचं आहे. या ठिकाणी मी खास एक उदाहरण देईन, ती म्हणजे एम्पथी. तुमच्याकडे एम्पथी आहे का? एम्पथी म्हणजे काय? तर एम्पथी म्हणजे की आपण दुसऱ्याच्या ठिकाणी राहून आपण पाहत असतो की ती गोष्ट कशी चाललेली आहे, काय चाललेली आहे, त्याला आपण एम्पथी म्हणतो. म्हणजे दुसऱ्याच्या बुटामध्ये स्वतःचा पाय घालून बघणे की यस, की कसं वाटतं नेमकं पुढच्याला ते. जस्ट मला 1 मिनिट द्या, इकडे लाईव्ह पण आहे तो आपला व्हिडिओ, इकडे मी इकडे बोलत असतो, फेसबुक सुद्धा लाईव्ह आपलं चालू आहे. सो ते तिकडे थोडेसे प्रॉब्लेम येत आहेत म्हणून मला मेसेज आले, म्हणून मी जरा तिकडे लक्ष दिलं. सॉरी फॉर दॅट. ओके, तर आपण पुढे जाऊया की दुसऱ्याच्या इथे आपले पॉइंट आला होता की दुसऱ्याच्या नजरेतून सुद्धा ती घटना पाहणं खूप गरजेचं आहे. घटना असो, एखादी गोष्ट असो, ती पाहणं खूप गरजेचे आहे. किंवा एखाद्या घटना घडली की लगेच आपण चिडतो, सहसा आपल्या लहान मुलांच्या वरती वगैरे चिडाचिडी आपली सहसा जास्त होते. सो त्यावेळेला त्याच्याही नजरेतून पाहणं आपल्याला खूप गरजेचं आहे, असं इथं म्हटलं गेलेलं आहे.
ओके, तो काही आता पुढच्या काही टिप्स दिले गेलेले आहेत ज्या ठिकाणी आपण अँगर मॅनेजमेंट करू शकतो. अँगर मॅनेजमेंट म्हणजे काय, की रागाचं व्यवस्थापन आपण करू शकतो. ओके, तर पहिला असं म्हटलेलं आहे, द की अँगर रिड्यूस इज नोईंग युअर सेल्फ, म्हणजे स्वतःला ओळखा, स्वतः तुम्ही कोण आहात ते बघा. जर तुम्ही स्वतःला जर का ओळखत असाल किंवा स्वतःच्या विषयी जागरूक असाल तर तुम्हाला राग येण्याचं जे प्रमाण आहे ते कमी होईल, किंवा रागात चुकीच्या घटना घडण्याचं प्रमाण सुद्धा कमी येईल, किंवा रागावरती तुम्ही ताबा मिळवू शकाल, किंवा असं म्हणेन की मी रागाचं सकारात्मक सुद्धा तुम्ही एक बाजू शोधून त्यावरती तुम्ही काम करू शकता. या ठिकाणी खाली त्यांनी एक शब्द वापरले गेलेला आहे, अ मॅच स्टिक हॅज अ हेड बट नॉट अ ब्रेन. म्हणजे काय, की आपल्याकडे काडी असते, त्या काडीला डोकं असतं, बरोबर, त्या काडीला डोकं असतं परंतु मेंदू असतो का, तर नाही. म्हणून या ठिकाणी त्यांनी एक शब्द वापरलेला आहे की काडीला काय इथं आहे, की त्याला डोकं आहे परंतु मेंदू नाही आहे. सॉरी, मी इंटरप्टेड होत आहे कोणाच्या तरी ह्याच्यामधून, त्याने प्लीज आपला ऑडिओ जो आहे तो ऑफ केला तरी चालेल. स्वतःला प्लीज म्यूट करा. कुणाचं चालू आहे? हॅलो, ऑडिओ कोणाचा चालू आहे? हॅलो हॅलो, ऑडिओ कोणाचा चालू आहे? ओके, सो मी परत पुढे जातोय. डू इम्पॉर्टंट जॉब्स नाउ बिफोर दे बिकम अर्जंट. म्हणजे एखादी गोष्ट आहे ती आपल्याला काय करायची आहे, ओके, एखादी गोष्ट आहे ती आत्ताच करायची आहे, म्हणजे आपल्याला जोपर्यंत ती इम्पॉर्टंट आहे म्हणजे महत्वाची आहे तोपर्यंत करायची आहे. ती अर्जंट म्हणजे अति महत्वाची होऊपर्यंत त्याची वाट पाहायची नाहीये. म्हणजे एखादी गोष्ट जोपर्यंत महत्वाची असते तोपर्यंत गरजेची, म्हणजे ती करणं खूप गरजेची आहे. पण एकदम गरजेपेक्षा एकदम अति महत्वाची झाली तर त्याच्यातून तुम्हाला काय होऊ शकतं, तर तुम्हाला रागाची भूमिका येऊ शकते. आय थिंक सो काल एका सरांनी आपला खूप छान त्यांनी एक अनुभव शेअर केला होता. त्यांनी सांगितलं होतं की 5 तारखेला कर्जाचा हप्ता जातो आणि जशी ती तारीख जवळ येईल तसं काय होतं की स्वतःमधला जो अँगर आहे तो वाढत वाढत जातो. म्हणून जर का आपण त्याच्या महिन्याच्या सुरुवातीलाच पुढच्या हप्त्याची जर काय जुळणी करून ठेवली तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं की यस, ती महत्वाची गोष्ट त्याच वेळेला करून ठेवली आपण, ती अतिमहत्वाची होण्याच्या आधी, असं आपण सुद्धा करू शकतो. त्यांनी खूप छान एक्सपिरियन्स शेअर केला होता. त्यानंतर पुढे म्हटलं गेलेलं आहे, व्हेन यू मेक अ मिस्टेक्स, म्हणजे आपण ज्या वेळेला चुका करतो, लर्न फ्रॉम देम, म्हणजे त्याच्यातून काहीतरी शिका, रादर दॅन गेटिंग अँग्री, म्हणजे त्याच्यावर राग व्यक्त करण्यापेक्षा त्याच्यातून काहीतरी शिका. म्हणजे आपण शिकण्याच्या भूमिकेत आहोत का, तर नाही. शिकण्याच्या भूमिकेत जर काय आपण असू तर आपल्या चुकांच्या मधून सुद्धा आपण शिकत आहोत. परत एकदा बघा की आपण स्वतःवरती फोकस करतोय, आपला फोकस हा दुसऱ्याने काय करावं हा अजिबात नाही आणि नसणारही आहे. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की जेव्हा तुम्ही चुका कराल तेव्हा त्यातून काहीतरी चांगलं शिकूया, त्याच्यातून एक चांगला अनुभव घेऊया आणि ती परत चूक करायची नाही असं आपण स्वतःलाच वचन देऊ कदाचित. परंतु त्याच्यातून जर काय आपण अँग्री झालो, म्हणजे त्याच्यातून रागवत जर काय बसलो, म्हणजे स्वतःचाच राग करत बसलो किंवा दुसऱ्याची चुकी आहे म्हणून राग काढत बसलो, तर त्यातून परत आपल्याला आपलं जे काय म्हटलं आता क्वालिटी ऑफ लाईफ जो कालचा भाग झाला तो क्वालिटी ऑफ लाईफ आपला कुठे ना कुठेतरी चुकून जाणार आहे किंवा त्याच्यामध्ये प्रॉब्लेम्स येणार आहेत. डोंट क्रिटिसाइज, कंडेम्ड अँड कंप्लेन. म्हणजे काय, आपण सतत दुसऱ्यांच्या विषयी काय करत असतो, दुसऱ्याने एखादं मत मांडलं की ते आपण कंडेम करतो, म्हणजे ते तोडत बसतो, कंप्लेंट करत बसतो, म्हणजे तक्रारी करत बसतो. क्रिटिसाइज करणे म्हणजे तो कसा चुकीचा आहे त्याच्या चुका काढत बसतो. सो हे आपल्याला करायचं नाही आहे. हे जर का आपण सतत करू असेल तर त्यामधून तुमचा रागच
वाढत राहणार आहे. आणि अगदी हे म्हणेन की मी तुम्ही दुसऱ्याला करत असाल किंवा स्वतःला जरी करत असाल तरी तुम्हाला राग येऊ शकतो. म्हणून आपण कोणाचं मत तोडत बसायचं नाही, कोणाला खोटं ठरवत बसायचं नाहीये, तक्रारी करत बसायच्या नाही आहेत. आणि दुसऱ्याचं म्हणजे क्रिटिसाइज की त्यांना असं केलं पाहिजे, असं करायला हवं होतं, हे क्रिटिसिझम जे असतं आपण की हे असं असं केलं पाहिजे होतं, ते क्रिटिसाइज सुद्धा आपल्याला या ठिकाणी करायचं नाहीये. ओके, सो पुढचं त्यांनी म्हटलं गेलेलं आहे की लर्न टू से नो. हे खूप गरजेचं आहे. अगदी टीन एजची मुलं असू देत, म्हणजे अगदी तुमची पाल्य असू देत, किंवा अगदी तुम्ही किंवा तुमच्या मोठे सुद्धा किंवा आपण स्वतः सुद्धा आपल्याला नाही म्हणता आलं पाहिजे. एखाद्या वेळेला असं होतं की फुशारक्या मारण्याला आपण खूप तरबेज असतो. एखाद्या मित्राकडे जातो आणि आपण फुशारक्या मारत बसतो की आमचं असं आहे, तसं आहे, मी कितका श्रीमंत झालेला आहे वगैरे वगैरे. आणि ह्या फुशारक्या अंगलट जेव्हा येतात की त्यावेळेला तो पैसे काहीतरी उधारीवरती आपल्याकडे मागतो आणि आपण त्याला नाही म्हणू शकत नाही, कारण का ऑलरेडी आपण फुशारक्या मारून ठेवलेले असतात. आणि खरं न बोलल्यामुळे परत आपण त्याला नाही न म्हटल्यामुळे कदाचित आपण दुसऱ्याकडून उधार घेतो आणि त्याला परत देतो, आणि तो नंतर आपल्याला आपले पैसे आहेत तो परत देत नाही, परंतु जिथून आपण पैसे घेतलेलो आहोत तिथून आपला तगादा येत असतो. सो तुमच्याकडे एखादी गोष्ट नाहीये तर नाही म्हणायला शिका. एखादी गोष्ट आवडत नाहीये तरी सुद्धा नाही म्हणायला शिका. खूप खूप वेळेला माझ्याकडे ज्या केसेस येतात त्यातून मी सांगतो की जे टीन एज मधले म्हणजे किशोरवयीन मुलं येतात त्यांना ठराविक काहीतरी भाजी वगैरे एखादी आवडत नसते. सो ते घरात सांगतात की न मला ती भाजी खायची नाहीये, पण घरचे पटवून देत असतात सारखं तीच भाजी कशी चांगली आहे आणि त्यातूनच न्यूट्रिशन कसं मिळतं. सो ते काय करतात की मुद्दामून त्याला न आवडतेली जी भाजी असते ती मुद्दामून आणतात, आणि ज्या वेळेला ती मुद्दामून आणली जाते त्यावेळेला त्यांचं काय होतं, त्यांचा हिरमोड होऊन जातो. मग ते परत आमच्याजवळ येऊन सांगतात की अहो मी घरच्यांना सांगतो ही मला भाजी आवडत नाही, परंतु घरचे ना ऐकतच नाहीये. त्यांना ना तीच भाजी मला खायला घालायची आहे. सर मी काय करू मला सांगा. सो कधी-कधी मग त्यावेळेला आम्ही स्टक होऊन जातो की यांना नेमकं उत्तर काय द्यायचं. सो आणि त्यातून मग रागाचे वादाचे प्रसंग वगैरे सगळे उद्भवू लागतात. म्हणून एखादी गोष्ट तुम्हाला आवडत नाहीये तर नाहीच आवडत आहे ही समजून घ्या. आणि तुम्हाला जरी कोणी नाही म्हटलं तर त्याचा नाहीचा अर्थ सुद्धा तुम्ही नाहीच घ्या. त्याला उगाच आपण कन्व्हिन्स करत बसायचं नाहीये किंवा त्याला आणखी काहीतरी चंद्रावरच्या किंवा मंगळावरच्या आपण गोष्टी सांगत बसायची नाहीये. म्हणून ह्या सर्व गोष्टीमध्ये जर आपण नाही म्हणायला शिकलो तर आपलं भविष्य खूप छान होईल, मला तरी असं वाटतं. ओके, जस्ट एक मिनिट. ओके, सॉरी. येस, सो आपण पुढच्याकडे जाऊ. लर्न टू से नो. चूज अ जॉब यू लव्ह अँड यू विल नॉट हॅव अ डे ऑफ अँगर इन युअर वर्किंग लाईफ. तुम्हाला कदाचित माहित आहे का की आपण जॉब करताना जवळजवळ आयुष्याची 30 वर्षे देत असतो आणि तीही आपली उमदी 30 वर्ष आपण तिथे देत असतो. सो ज्या वेळेला आपण आपल्या आयुष्यातली एक उमद वय किंवा उमदा आपला कार्यकाळ असतो तो जर काय आपण आपल्या ऑफिसमध्ये देणार असतो तर त्यावेळेला आपलं ते लाईफ वर्किंग लाईफ सुद्धा खूप हसरत खेळतं असलं पाहिजे. तर तुम्हाला जो जॉब हवा आहे खरंच जो आवडतो आणि त्यामध्ये तुम्हाला खूप म्हणजे तुम्ही त्यामध्ये एक्सपर्ट आहात आणि तुम्हाला तोच जॉब करायचा आणि त्यातून तुम्हाला आनंद मिळतो तो तसाच जॉब निवडा. तुम्हाला न आवडणारा, अगदी तुम्हाला खूप टेन्शन, स्ट्रेस, डिप्रेशन येणारा जर का तुम्ही जॉब निवडला असाल तर तुम्ही रागाचे बळी पडण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. आणि म्हणजे मी हे सांगितलंच की आयुष्यातली 30 वर्ष आपण तिथे घालवत असतो आणि ते आयुष्याची उमदी 30 वर्ष जिथे घालवणारा असतो तिथं जर का आपली आवडतीच ती जागा नसेल तर ज्या वेळेला रिटायर्ड व्हाल त्यावेळेला सुद्धा लक्षात येतं की अरे मला हे आवडत नव्हतं रे, परंतु मला ना करावं लागलं. सो हा डिफरन्स कुठेतरी तुमचा मॅच होणं खूप गरजेचं असतं. आता यातून मी थोडेसे पुढे जातो. मोस्ट प्रॉब्लेम्स आर रिअली द अब्सेन्स ऑफ आयडियाज. म्हणजे भरपूर सारे जे आपले आपण म्हणतो की माझ्याजवळ ही समस्या आहे, ओके, ही समस्या माझ्याजवळ आहे, ती काय म्हटलं गेलेलं आहे की आपल्याकडे कल्पनाशक्तीची कमतरता
असलेले कमतरता आहे म्हणून ते प्रॉब्लेम्स आहेत असं म्हटलेलं आहे. थिंक अहेड म्हणजे त्याच्याही पुढचा विचार करायला शिका, त्याच्याही पुढे अँटिसिपेट करा. डू इट गेट डन म्हणजे ते आणखी जरा पुढे नेऊया आपण. इवन इफ सेकंड बेस्ट यू विल बी लेस अँग्री. म्हणजे थोडस मी या ठिकाणी माझ्या भाषेत सांगायचं झालं तर आपल्याकडे ज्या आयडियाज असतात किंवा आपल्या ज्या कल्पना असतात त्या आपण लढवूया, आउट ऑफ द बॉक्स विचार करूया आणि त्यातून काहीतरी नवनिर्मिती सुद्धा आपण नेऊ शकतो. म्हणजे ज्या वेळेला मोस्ट ऑफ द प्रॉब्लेम म्हटलेला आहे या ठिकाणी बघा, प्रॉब्लेम्स म्हणजे काय असतात, समस्या असतात. आणि त्याच्यापूर्वी आपण जे पाहिलं प्रॉब्लेम्सच्या आधी की काही तक्रारी असतात. समस्या आणि तक्रारी यामध्ये फरक असतो. तक्रारी ह्या कोणीतरी तोंडी तक्रारी करत असतं, कोणाच्या स्वभावातून येत असतं, त्याला काही उत्तर नसतं, सो इट इज अ तक्रार असते ती. आणि प्रॉब्लेम म्हणजे काय, ती एक समस्या असते की त्याचं कुठे ना कुठेतरी उत्तर असतं. आणि याच्यावरती ज्या वेळेला आपण एखादा नवीन विचार काढतो म्हणजे त्याच्याही पुढे आउट ऑफ द बॉक्स जाऊन विचार करू शकतो. ते पूर्ण होऊपर्यंत थोडंसं पाठीमागं लावावं लागतं, त्यात थोडंसं आपल्याला संयम ठेवावा लागतो. यातून आपण काय होतो की आपण कमी रागाच्या बळी पडण्याची शक्यता असते. आणि आपण हे सेकंड ऑप्शन्स काही चूज करत नाही किंवा त्याच्याही पुढे विचार करत नाही, म्हणून ते ज्या समस्या आहेत त्यामध्ये आपल्याला अडकल्यासारखं वाटतं आणि राग येण्याची शक्यता आपल्याला जास्त असते. त्यानंतर पुढं असं म्हटलं गेलेलं आहे, ऑर्गनाइज युअर माइंड अँड ऑर्गनाइज युअर डेस्क फॉर अ 5 मिनिट एव्हरी आवर. म्हणजे तुम्ही जे ते काम करत आहे किंवा अगदी घरात आहात, जिथं असशील तिथे अगदी, आणि स्वतःकडे फोकस करायचं आहे. मी सारखं सांगतोय की त्या ठिकाणी 5 मिनिटासाठी थोडा का वेळ काढा आपल्याला. अगदी जर तुम्ही वर्किंग टाइम मध्ये असाल, घरात असाल, 5 मिनिटासाठी आपलं जे मेंदू आहे, आपले विचार आहेत ते ऑर्गनाइज करायला शिका. आता ऑर्गनाइज करणं म्हणजे काय की त्याविषयी आपल्याला परत विचार करायचा आहे. खरंच मी हा विचार करतोय, हा बरोबर आहे का हा चुकीचा आहे, यातून मला काही टेन्शन डिप्रेशन येणार आहे का, हा विचार करालोय. त्यामुळे हे माइंड, आणि खरंच काही विचार असे असतात की त्याला जस्ट लेट इट गो करायचं असतं, परंतु तेच विचार आपण घेऊन जवळ घेऊन बसतो आणि आपल्याला त्यातून राग, चिडचिडेपणा येण्याची जास्त शक्यता असते. मग तसं आपलं जसं माइंड आपण ऑर्गनाइज करायचं आहे, तसं आपलं डेस्क सुद्धा आपल्याला ऑर्गनाइज करायचं आहे. म्हणजे डेस्क म्हणजे काय, जिथं तुम्ही बसता, जिथं उठता, तुमचं जर काय स्वतःचं एक टेबल असेल ते सुद्धा ऑर्गनाइज करा की ज्यातून तुमचा जास्तीत जास्त वेळ पण वाचेल आणि तुम्ही कमी रागावाल पण. ऍक्सेप्ट व्हॉट यू कॅन नॉट चेंज अँड चेंज व्हॉट यू कॅन नॉट ऍक्सेप्ट. ओके, सो खूप ट्रिकी असं त्यांनी टाकलेलं आहे की स्वीकार करा की काही गोष्टी आहेत त्या बदलू शकत नाहीत. ओके, आणि काही बदल करा की काही आपण स्वीकारू शकतो ते. असं असं काही आपण स्वीकारू शकत नाही ते. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलं गेलेलं आहे की काही जसं आपण पूर्वी सुद्धा याच्या म्हणजे कालच्या आपल्या लेक्चरमध्ये झालं, त्या लेक्चरमध्ये तिथं सांगितलं गेलं होतं की काही असतात ते आपल्या आउट ऑफ द कंट्रोल असतात गोष्टी, आणि त्या ठिकाणी आपण तिथं बदल नाही करू शकत. म्हणजे आउट ऑफ द कंट्रोल काय असतो की तुमचा बॉस चिडका असेल तर तो आपण काही नाही करू शकत. आता एखादी घरातली गोष्ट आहे आणि ती घरातली गोष्ट सुद्धा अशी असते की दुसऱ्याचं वर्तन असतं, म्हणजे दुसऱ्याचं बिहेवियर असतं, ते आपण बदलू शकत नाहीये, ऍक्सेप्ट करावं लागतं आपल्याला. आणि हे ऍक्सेप्ट केल्यामुळे भरपूर सारे म्हणजे थोडंसं ऍक्सेप्ट केलं, येस हे होणारच आहे किंवा ती व्यक्ती तशीच आहे, आपण जर का ऍक्सेप्ट केलं तर निम्मा अर्धा आपला टेम्पो खाली येतो आणि पुढचं ज्या गोष्टी येतील त्याला फेस करण्याची ताकद आपल्यात आपोआप येते. आणि काही असे बदल असतात की जे आपण स्वीकारू अजिबात शकत नाही. म्हणजे काही बदल कसे कसे असू शकतात, एन्व्हायरमेंटल बदल असू शकतात किंवा अगदी तुमच्यातले वैचारिक एकदम टोकाचे बदल असू शकतील, ते सुद्धा तुम्ही ऍक्सेप्ट करू शकत नसतो. म्हणजे मी आता जर काय आता म्हटलं की तुम्ही महाराष्ट्रात राहत आहात आणि उद्याच उठून तुम्ही देहरादून मध्ये राहायला सुरुवात करा, तर थंडी तिथे कडाक्याची असते, काही जणांना आवडेल सुद्धा, परंतु ते आपल्या शरीराला ऍक्सेप्ट करेल का, तर नाही. तसे आपले काही विचार असतात, काही बिलीफ सिस्टीम असते की जी आपल्याला कदाचित ऍक्सेप्टच होऊ शकत नाही. ओके, सो ह्या सुद्धा गोष्टी आपल्याला लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. से सॉरी
बघा काय म्हटलेलं आहे की आपल्याला काय करायचं आहे की आपण माफी मागायची आहे. सो सगळ्यात महत्वाची आणखीन एक माझ्या वाचनात आलेली गोष्ट मी तुम्हाला सांगेन की एक साधू होते. त्या साधूंना कोणीतरी प्रश्न केला होता की यस तुम्ही कुणाची माफी मागता, तर ते म्हटले की मी माझी माफी मागतो, मी सर्वांची माफी मागतो. तर मग म्हटलं माफी का मागता, कारण जर का मी हे स्वतःला माफी मागितली आणि मी स्वतःला माफ करू शकलो तरच मी पुढे जाऊ शकतो. आणि जर का मी हे नाही करू शकलो तर कदाचित मी पुढे नाही जाणार. पुढच्यांच्याकडून ज्या वेळेला मी माफी मागतो त्यावेळी ते करतीलच नाही करतील याचा वेगळा भाग आहे. परंतु ज्या वेळेला मी स्वतःची माफी मागतो आणि मी स्वतःला स्वतःच्या चुकांच्या बद्दल माफ करतो त्यावेळेला मला त्यातून काहीतरी शिकायला मिळतं. म्हणून से सॉरी ऍट द राईट मोमेंट. काही वेळेला वेळ अशी येते की त्या वेळेला आपल्याला माफी मागावी लागते. आपलं चुकलेलं असतं त्या ठिकाणी अजिबात लाजायचं नाहीये. आणि जर का आपण लाजलो भिलो किंवा माझ्या स्टेटसला काहीतरी प्रॉब्लेम आला तर असं जर काय आपण विचार मनात ठेवले तर त्याच्यामुळे सुद्धा आपल्याला राग म्हणजे आपला स्वभाव रागीट किंवा आपल्या मनामध्ये राग भरण्याची जास्तीत शक्यता असते. फॉर एव्हरी 10 मिनिट्स यू आर अँग्री यू लूज. म्हणजे जर का 10 मिनिटं तुम्ही जर काय रागवलात किंवा तुम्हाला राग आलात तर 600 सेकंद हॅपीनेस जो असतो तो तुमचा निघून जातो आयुष्यातला. किंवा असंही म्हटलं गेलेलं आहे की राग जितका तुमचा वाढत जाईल तितकं तुमचं आयुष्य देखील कमी होत जाईल असंही म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे आयुष्य कमी होत तर कुठल्या कुठल्या अर्थाने आयुष्य कमी होतं, फक्त काही नंबर्स कमी होतात का, म्हणजे मी 80 वर्षाचा जगणार होतो 60 पर्यंत आलं असंही नाही आहे त्याचा अर्थ. त्याचा अर्थ असाही आहे की क्वालिटी ऑफ लाईफ, की तुमचे हॅपीनेस, तुमचा दररोजचा आत्ताचा वर्तमान काळातला असलेला आनंद सुद्धा कुठे ना कुठेतरी गायब होऊन जातो. म्हणून लवकरात लवकर आपल्याला माफी मागायला यायला हवी आणि आपण राग जरी आलेला असेल तर रागाच्या त्या सिच्युएशन मधून लवकरात लवकर बाहेर सुद्धा येणं खूप गरजेचं आहे. नेव्हर गेट अँग्री विथ अ मॅन हू हॅज नथिंग टू लूज. म्हणजे ज्याला कधीच रागवू नका अशा माणसाबद्दल जो त्याच्याकडे हरवण्यासारखं काहीच नाहीये. बरोबर. सो आपण सारखं रागवत बसतो. म्हणजे आपल्या हाताखाली काही माणसं असतात आणि आपण सारखं त्यांच्याविषयी त्यांच्याकडे बघून आपण रागवत असतो आणि आपण ऍडमिनिस्ट्रेशन असंच असतं, मॅनेजमेंट असंच असतं वगैरे 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 त्याला लेबलिंग लावलेलं असतं. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की होऊ नका कदाचित अँग्री. यातून नुकसान कोणाचं होणार आहे, तुमचंच होणार आहे. आणि अशा माणसाच्या विरोधात तर कधीच होऊ नका की ज्याच्याकडे हरवण्याचं काहीच कारण नाहीये. म्हणून या ठिकाणी म्हटलेलं आहे की नेव्हर गेट अँग्री. सो मला वाटतं की इथपर्यंत तरी तुम्हाला समजलेलं असावं. सर्वांना प्रश्न आहे, समजलेलं आहे का मी एकटाच बडबडतोय? हॅलो. होय सर, समजले. ओके. कुणाला काही प्रश्न आहे, कुणाला काही अनुभव मांडायचा आहे या ठिकाणी? हॅलो. कुणाला काही अनुभव मांडायचा आहे का? ओके. सो आपण शेवटच्या भागाकडे जाऊया का याच्या? हॅलो. हा सर. हा बोला की. सिंपती आणि इम्पती मधलं थोडं विश्लेषण सांगितलं तर बरं होतं. तो ऍक्च्युअली आपण लाईफ स्किल मध्ये घेतलं होतं. सिंपती म्हणजे सहानुभूती आणि अनुभूती म्हणजे एम्पथी. सहानुभूती म्हणजे काय, ती वरची आपली असते की आपण अरे असं झालं का आपण असं म्हणतो. परंतु अनुभूती म्हणजे काय की आपण त्याच्या ज्या घडलेली गोष्ट आहे त्याच्याबरोबर आपण स्वतःला जुळून घेतो, त्या भावना स्वतः फील करतो, म्हणजे त्या भावना स्वतः जाणवून घेतो, याला अनुभूती असं म्हटलं गेलेलं आहे. इंग्रजीमध्ये याचा अर्थ असा काढलेला आहे की म्हणजे तुमचे पाय दुसऱ्याच्या शूज मध्ये घालून पाहणे. म्हणजे आपण असं म्हणू की दुसऱ्याच्या ठिकाणी जाऊन स्वतःला पाहणं की यस त्याच्याबद्दल नेमकं काय घडलेलं असतं.
काही जणांचा आवाज इंटरप्टेड होतोय. येस, तर पुढे जाऊया. तर या ठिकाणी त्यांनी म्हटलेलं आहे की थोडस द मोस्ट कॉमन ऑक्युपेशनल डिसीज ऑफ पुअर एक्झिक्युटिव्ह इज हिट इनएबिलिटी टू लिसन. म्हणजे जर काय आपण ऐकूनच घेतलं नाही, कोण दुसऱ्याच ऐकूनच घेत नाहीये आणि म्हणजे स्पष्ट ऐकून घेत नाहीये किंवा त्याचं ऐकूनच न घेता आपले मत काहीतरी आपण बनवले गेलेलं आहे, याच्यामुळे सुद्धा तुम्हाला राग येऊ शकतो. नेव्हर रिप्लाय टू लेटर ईमेल वेन यू अँग्री. जर काय तुम्ही खूप रागाच्या भरात आहात, राग आलेला आहे, वर्क फ्रॉम होम चालू आहे घरातला आणि बॉस काहीतरी मेलवर मेल आपल्याला टाकतोय आणि मला राग आलेला आहे, सो त्या वेळेला त्याच्या लेटरला, ईमेलला आणि याच्याही पुढे जाऊन म्हणेन की व्हॉट्सअपला त्याला उत्तर काही देऊ नका, कारण व्हॉट्सअप हा नवीन ऑफिस झालेला आहे ना आता सर्वांचा. सो त्याला जर का त्या रागाच्या भरात तुम्ही जे बोललेलं असाल किंवा काहीतरी तुम्ही लिहिलेलं असाल, सो इट कॅन बी अ प्रूफ. ते प्रूफ होऊन जातं आणि मग पुढे जाऊन तुम्हाला ते प्रॉब्लेम सुद्धा निर्माण होऊ शकतात. म्हणून इथं म्हटले गेलेलं आहे की अशा गोष्टींना तुम्ही रिप्लाय अजिबात देऊ नका. नोबडी कॅन डिस्ग्रेस अस अदर दॅन अदर सेल्फ, सो व्हाय गेट यू अँग्री. म्हणजे आपण म्हणजे आपण दुसऱ्याकडे का लक्ष देतोय, म्हणजे त्याच्यापेक्षा आपण स्वतःकडे का पाहत नाहीये. डिस्ग्रेस म्हणजे स्वतःचा अपमान किंवा स्वतःकडे आपण स्वतःच जर काय करत असेल तर काही म्हणजे नोबडी कॅन डिस्ग्रेस तुम्हाला म्हणजे करतो. सॉरी, मला डिस्ग्रेसचा मराठीत अर्थ सांगता येईना. डिस्ग्रेसला हा डिस्ग्रेसच म्हणत आहे मी. सो डिस्ग्रेसचा अर्थ कोण सांगेल का मला मराठीत? हॅलो, कोणी सांगेल कसा घेता तुम्ही अर्थ डिस्ग्रेसचा? हॅलो हॅलो ममता मॅडम. नाही सर, मला नाही सांगता येणार, सॉरी. ओके, कोण आहे आणखी? ओके, अपमान सर. अपमान म्हणू, बदनामी म्हणू त्याला आपण. म्हणजे तुमच्याशिवाय तुमचा जास्तीत जास्त अपमान कोणी करू शकत नाही, आपण असं म्हणू त्या ठिकाणी. बरोबर सर? हो सर. आणि जर काय म्हणजे तुमचा कोणी बाहेरच्यानी जर काय अपमान केला तर तो तुम्हाला लावून घ्यायचं की नाही तुम्ही ठरवायचं असतं. आणि आपल्याशिवाय स्वतःचा अपमान कोणी करू शकत नाही. सो का आपल्याला स्वतःला रागवायचं आहे, असा एक प्रश्न या ठिकाणी केलेला आहे. सो नेव्हर गो टू बेड विथ ए आर्ग्युमेंट अँड अनसेटल्ड. म्हणजे समजा जर काय नवरा बायकोंची तुमची भांडणं जर काय होत असतील किंवा झाली असतील, तर त्या वेळेला रात्रीच्या झोपायच्या वेळेला ती भांडणं करू नका किंवा भांडत तुम्ही कदाचित तुमच्या बेडवर जाऊ नका. ती गोष्ट एका टेबलवरती बसून किंवा त्या बेडच्या बाहेर बसून, बेडच्या बाहेर इन द सेन्स तसाच अर्थ घेऊ नका की एकत्र बसून ती गोष्ट सेटल करा, म्हणजे त्याच्यातून मार्ग काढा आणि मगच तुमचं पुढचं जे रुटीन आहे, म्हणजे अगदी आपलं जे आपलं सेक्शुअल लाईफ आहे ते तुम्ही एन्जॉय करा, असं म्हटलं गेलेलं आहे. जर का आर्ग्युमेंट मध्येच तुमचे सेक्शुअल लाईफ जर का त्यामध्ये असेल, सो इट इज ऑल्सो बी म्हणजे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला कॉम्प्लिकेशन्स येण्याची जास्त शक्यता असते. पुढे म्हटलं गेलेलं आहे एक्सपेक्टेशन ब्रीड्स फ्रस्ट्रेशन्स. म्हणजे तुम्ही अपेक्षा वाढवत गेला तर ते बी असतं फ्रस्ट्रेशन येण्याचं. फ्रस्ट्रेशन म्हणजे एकदम तुम्ही ब्लास्ट होता तुमचे विचार. सो फ्रस्ट्रेशन बीड्स अँगर. फ्रस्ट्रेशन आलं की परत अँगर येतो. म्हणून एकामेकावरती हे अवलंबून असतं की तुम्ही अपेक्षा वाढवलात की तुम्हाला फ्रस्ट्रेटेड होणार तुम्ही. मग फ्रस्ट्रेटेड झाला की ते फ्रस्ट्रेटेड का झालो म्हणून तुम्हाला परत रागवणार. वर्क इज द बेस्ट रेमेडी फॉर ऑल अँगर्स. वर्क हा शब्द या ठिकाणी वापरला गेलेला आहे की तुमचा जो काम आहे ते कामच तुमचं त्याच्यावरती एक रेमेडी आहे, म्हणजे त्याच्यावरती एक उत्तर आहे, चांगलं उत्तर आहे की तुम्हाला काय करायचं आणि काय नाही करायचं आहे. मेन हू डू नॉट नो हाऊ टू फाईट अँगर डाय यंग.
म्हणजे ज्या माणसाला माहित नाही आहे की आपल्या रागावरती कंट्रोल कसं करायचं आहे किंवा रागाबरोबर कसं बिहेव करायचं, त्याच्यावरती ताबा कसा मिळवायचा आहे, अशी जी म्हणजे मेन हा शब्द वापरलेला आहे, असे जे पुरुष मंडळी आहेत ते लवकरात लवकर डाय होऊन जातात, म्हणजे लवकरात लवकर मरून जातात, असं सुद्धा या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. इनडिसिजन मेक यू अँग्री. बघा, जर काय निर्णय तुम्ही कोणते घेत नसाल तर ते तुम्हाला रागाचे ट्रिगर पॉइंट होऊन जातात. देअरफॉर डिसाइड दिस वे ऑर दॅट वे. म्हणजे काय म्हटलं गेलेलं आहे की निर्णय कोणताही असू दे, तो निर्णय घेणं गरजेचं असतो. चूक बरोबर तो नंतर ठरत असतो, हेही पाहणं गरजेचं असतं. जर काय तुम्ही डिसिजनच न घेता तुम्ही गप्पच राहिला तर आपल्याला नंतर टेन्शन येतं, अरे तो बिझनेसचा प्लॅन होता ना, तो मला आला होता, अरे तो माझ्याच पाहुण्याने मला घेऊन आला होता, परंतु काय झालं की आमच्या शेजारच्याला आवडला आणि त्यानं घेतला, आणि मी त्याला म्हटलं होतं मी 2-3 दिवसांनी सांगतो, परंतु त्यानं काय ऐकलं नाही. आमच्या शेजारच्यांनाच तो बिझनेस प्लॅन त्यानं दिला, आणि मग तो आपल्याला राग परत येत जातो. माझ्या एक मित्राचीच गोष्ट तुम्हाला सांगतो की माझा मित्र होता आणि तो एका ठिकाणी इंटरव्ह्यू साठी गेला होता. इंटरव्ह्यू साठी गेला आणि त्याने सांगितलं की मला 2 दिवसाची मुदत द्या, मी तुम्हाला येस नो वगैरे सांगतो. त्यानं काय केलं की आपल्या जवळच्याच मित्राला फोन करून सांगितलं, अरे माझा असा इंटरव्ह्यू झाला, त्यांनी लगेच जॉईन व्हा म्हणत होते, मी 1-2 दिवसानंतर त्यांना सांगणार आहे. तर तो जो मित्र होता ज्यानं जे ऐकलं, तो लगेच त्या दुसऱ्या दिवशी कंपनीत गेला, तिथे इंटरव्ह्यू दिला. इंटरव्ह्यू दिल्यानंतर लगेच तो जॉईन पण होणार म्हणून येस म्हणून सांगितलं. तर जो 2 दिवसानंतर याने फोन केल्यानंतर असं लक्षात आलं की तो जॉब गेलेला आहे आणि तो त्याच्या मित्रानंच घेतलेला आहे. सो त्याला खूपसा राग येत होता आणि तो काउन्सिलिंग साठी आमच्याकडे आला होता. सो मी हे सांगण्याचं कारण हेच होतं की जर काय लवकरात लवकर त्याने तो निर्णय घेतला असता जॉब घेण्याचा आणि आधीच जसं सांगितलं की बिझनेस एक्सेप्ट करण्याचा, सो तो यातून लवकरात लवकर बाहेर पडू शकत होता. परंतु तो कोणत्याच निर्णयावरती न आल्यामुळे रागाचं जे प्रमाण आहे त्याचं ते वाढलं होतं. इफ ऑल एल्स फेल लोअर युअर स्टँडर्ड यू मेक यू लॉस अँग्री. म्हणजे तुम्ही सर्व काही म्हणजे सर्वत्र फेल झालेला आहे आणि तुमचा स्टँडर्ड सुद्धा लो झालेला आहे, त्यावेळेला तुम्ही लो होता. म्हणजे जर का तुम्ही स्टेटस ह्या जर का गोष्टी मानत असाल तर स्टेटस यामध्येच असतो की तुम्ही तुमच्या रागावरती ताबा मिळवलेला आहे. आणि तुमचं ज्या वेळेला सर्व काही फेल होतं, तुम्ही सर्व काही फेल होऊन जाता, त्यावेळेला असं म्हटलं गेलेलं आहे की तुम्ही रागवताच म्हणजे तुम्ही सर्व काही फेल झालेला आहे. म्हणजे तुमचं फेलचं पहिला काय म्हणतात, पहिला स्टॅम्प हेच आहे की तुम्ही रागावलेला आहात. जो घोडा उधळलेला आहे आणि जो घोडा आपण ताब्यात घ्यायचा प्रयत्न करतोय, जिंकणार कोण? तो घोड्याला ताब्यात घेणार आणि त्याच्यावरती बसणार तोच जिंकणार. आता जो ताब्यात घेऊ शकत नाही घोडा, तो काय करणार आहे? तो घोड्यालाच शिव्या देत बसणार, शाप देत बसणार, तो घोडाच असा आहे, तोच तसा आहे, त्याची उंचीच खूप उंच आहे, या प्रकारे तो त्यावरती काहीतरी क्रिटिसाइज, त्याच्यातून काहीतरी फाटे फोडत बसणार आहे. सो म्हणून म्हटलं गेलेलं आहे की तुमचा स्टँडर्ड केव्हा खाली होतो? ज्या वेळेला तुम्ही रागवतात. यू कॅन नॉट चेंज अदर्स ॲज इझिली ॲज यू कॅन चेंज युअर सेल्फ. जर काय तुम्ही स्वतःला बदलू शकला तरच तुम्ही दुसऱ्याला बदलू शकता. म्हणजे स्वतः बदलणार नाही आहे, परंतु सर्वांच्याकडून अपेक्षा करणार आहात की यानं असं बदललं पाहिजे, त्यानं तसं बदललं पाहिजे. सो हे कधीही होणार नाही आहे. तुम्ही कधीही दुसऱ्याला बदलू शकत नाही आहे. पूर्वीच्याही कालच्या पार्टमध्ये आपण पाहिलं होतं की दुसऱ्याचं वर्तन जे आहे, दुसऱ्याचे विचार आहेत, ते तुमच्या कंट्रोलमध्ये नाही. तर तुमचेच विचार, तुमचेच वर्तन तुमच्या ताब्यात आहेत आणि हेच करणं खूप गरजेचं असतं. ज्या वेळेपर्यंत तुम्ही स्वतःला बदलणार नाही तोपर्यंत तुम्ही दुसऱ्याला बदलू शकणार नाही. म्हणजे तुम्हीच स्वतः खूप सारे चहा पित आहात आणि चहा पिता पिता तुम्ही दुसऱ्याला सांगताय की अरे चहा सोड, आरोग्याला हानिकारक आहे. सो स्वतःला पहिला बदला, स्वतः पहिला चहा बंद करा आणि मग दुसऱ्याला सांगा. यासाठी आपली तुकाराम महाराजांची सुद्धा गोष्ट प्रसिद्ध आहे. तुकाराम महाराजांच्याकडे एक बाई येते आणि म्हणते की माझा मुलगा खूप सारा गूळ खातो, त्याला जरा सांगा की गूळ खाण्याचे दुष्परिणाम काय आहेत. तुकाराम महाराज म्हणतात की जरा 8 दिवस जाऊ दे, मग त्याला माझ्याकडे बोलवा, सांगा की याला. मग 8 दिवसानंतर ती बाई आपल्या मुलाला घेऊन तुकाराम महाराजांच्याकडे जातात
आणि तुकाराम महाराज म्हणतात की अरे गुळ खाऊ नकोस, त्याचे दुष्परिणाम आयुष्यभर होतात. ती बाई म्हणते अरे मी पण ते सांगितलं होतं, परंतु तुम्हीही तेच सांगितलेलं आहात, यापेक्षा वेगळं काय सांगितलेलं आहात, आणि 8 दिवस त्यासाठी एवढाच शब्द सांगण्यासाठी. त्यावेळी तुकाराम महाराज म्हणतात की अहो बाई, मी स्वतःच जास्त गुळ खात होतो, मी पहिला बंद केला मग याला सांगितला. सो तसं पहिला स्वतःला आपण बदललं गेलं पाहिजे आणि मग दुसऱ्याला सांगणं गरजेचं आहे. नाहीतर आपल्याकडे एक मन आहे की दुसऱ्याला सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडा पाषाण, असं एक मोठीच्या मोठी म्हण आहे आपल्याकडे. डू नॉट जस्ट कॅच युअर एम्प्लॉईज और युअर चिल्ड्रन डुईंग रॉंग थिंग्स. ओके, सो खूप खूप मोठं त्याने वाक्य म्हटलेलं आहे की तुमचे एम्प्लॉईज म्हणजे जर का तुमचे कामगार असतील किंवा तुमची मुलं असतील, ते चुकीच्या गोष्टी करताना तुम्ही पकडलात आणि त्यांना रागवत बसलात तर तुमचा अंग वाढत जाणार आहे. सो त्याच्यापेक्षा तुम्ही कधी पकडायचंय त्यांना, तर केव्हा पकडायचं हेही तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला ते काहीतरी चांगलं करतायत, एखादी गोष्ट चांगली करतायत आणि तुम्ही त्यांना पकडलेलं आहात आणि अरे हा तू खूप छान करत आहेस, अरे मलाही माहित नव्हतं इतकं छान तू तुझं काहीतरी चालू आहे, तुझं हे ट्रेनिंग इतकं छान चालू आहे, तुझा स्पोर्ट इतकं चालू आहे, किंवा कामगाराचं सांगितलं की अरे तुझी वर्क एफिशियन्सी वाढलेली आहे. सो हे ज्या वेळेला तुम्ही सांगाल त्यावेळेला तुमचे जे तुमची मुलं असतील, अगदी तुमचे कामगार असतील किंवा अगदी कोणीही असेल, तर ते थोडेसे तुमच्याविषयी सुद्धा एक पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवतील आणि तुमचा राग आहे तो कुठे ना कुठे कमी येण्याची सुद्धा शक्यता आपण जास्त आहे असं समजू. मोस्ट पीपल रिमेंबर 20% ऑफ व्हॉट दे हिअर. अंडरस्टँड दिस फॅक्ट टू रिड्यूस युअर अँगर. म्हणजे ते जास्तीत जास्त जे म्हणजे लोक आहेत त्यांनी 20% त्यांनी जे ऐकलं जे ऐकलेलं आहे तेच त्यांच्या लक्षात आहे. आपण असं म्हणू की मोस्ट पीपल रिमेंबर, तेच लक्षात ठेवतात, 20%च लक्षात ठेवतात. तुम्ही 100% एखादी गोष्ट सांगितलेली असेल तर त्यांच्या लक्षात 20%च राहिलेले आहे. हे आपल्याला ऍक्सेप्ट करावं लागेल. आणि मग हे जर का ऍक्सेप्ट आपल्याला झालं तर आपला राग आहे तो कमी येण्यास मदत होते. म्हणजे तुम्ही मस्तच्या मस्त चर्चा सत्रच मांडून 1 तासभर जरी काय ते लेक्चर दिला तर शेवटी ते म्हणतात, शेवटी त्यांच्या लक्षात हे 20%च राहणार आहे. म्हणून आपण जास्तीत जास्त लक्षात ठेवूया की मी या ठिकाणी माझे स्वतःचे पॉइंट सांगेन की एखादी गोष्ट आहे ती टू द पॉइंट सांगायला शिका. म्हणजे येस इतकं आहे, इतकं आहे, इतकं आहे, असं टू द पॉइंट जर का तुम्ही सांगितलं तर याच्यामध्ये म्हणजे थोडीशी भर पडेल असं मला वाटतं. पुढे जातोय आपण. When you are angry and upset, remember 1, 2, 3 turtle. म्हणजे येस, ज्या वेळेला तुम्ही अपसेट झालेला आहात, तुम्हाला राग येतोय, उदास झालेला आहात आणि तुम्हाला राग येतोय, त्यावेळेला 1, 2, 3 कासवाचे प्रकार आहेत ते आपण करायचे आहेत किंवा ते लक्षात ठेवायचे आहेत. ती एक्सरसाइज आपण करायची आहे. पहिली काय आहे, गो इनसाइड युअर शेल. म्हणजे कासव काय करतं बघा, कासवाला एखादं काय ते म्हणू, कासवाला एखादा धोका त्याच्या जवळ जर का दिसला तर तो काय करतो की शेल मध्ये जाऊन बसतो, की स्वतःचे पाय सगळे आत घेतो आणि स्वतःच्या शेल मध्ये जाऊन बसतो. म्हणजे मग त्या ठिकाणी शेल मध्ये जातो. तर आपल्याला काय करायचं आहे, थिंक बिफोर ऍक्ट, टेक अ टाइम आउट. म्हणजे या म्हणजे पुढं राग येण्यासारखी भरपूर साऱ्या घटना घडत आहेत आणि त्यावेळी आपल्याला वाटतंय की आता मी तर रागात काहीतरी ब्लास्ट होऊन जाईल आणि मी कोणाला काहीतरी शिव्या देऊन ठेवेन किंवा रागाच्या भरात माझ्या हातून काहीतरी खून होईल, असं जर का तुम्हाला वाटत असेल त्यावेळेला ती गोष्ट करण्याच्या आधी विचार करा. टेक अ टाइम आउट. म्हणजे त्या ठिकाणून थोडस बाजूला जा. टाइम आउट करणे म्हणजे काय, यस मला जरा ह्यातून जरा विचार करायला बाजूला वेळ पाहिजे, असं स्पष्ट रीतीने तुम्ही सांगू शकता. आणि दुसऱ्यांदा जरी तुम्हाला सांगितलं तरी ऍक्सेप्ट करा, ओके तू जा बाजूला आणि तुझा विचार करून ये, असंही तुम्हाला सांगता आलं पाहिजे. नाहीतर दुसरा म्हणतोय की अरे जरा थांब, मला जरा विचार करायला वेळ दे, आणि असं जर का तुमच्याजवळ त्यांनी मागणी केली आणि तुम्ही सतत पाठ लागलेला आहात, अरे तू करच, तुला सांगायला लागलोय, मला विषय मिटव आणि मग आपण पुढच्या पुढे बघू, असं जर का त्याच्यावर सारखं हॅमरिंग करत असाल तर तो रागाच्या भरात तुम्हाला हर्ट करू शकतो, स्वतःला तरी हर्ट करून घेऊ शकतो.
हे व्हाईस वर्सा तुमच्याही बाबतीत घडतं किंवा त्याच्याही बाबतीत घडू शकतं. म्हणून आपल्याला शेल मध्ये जाऊन बसायचं आहे. दुसरा आहे टेक अ 3 डीप ब्रीथ. म्हणजे आपण त्या ठिकाणी एक 3 मोठे असे श्वास घेणार आहोत, करून सोडायचं आहे. म्हणजे ते काय करतं, टाइम टू रिलॅक्स. तो रिलॅक्स करण्याचा टाइम घ्या. स्वतःला काम युअर सेल्फ स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न करा आणि शांत करा. ही ब्रीदिंग एक्सरसाइजने थोडस तुम्ही स्वतःला शांत करू शकता. पुढं म्हणताय वॉक अवे. म्हणजे थिंक ऑफ गुड सोल्युशन. म्हणजे अशा ठिकाणी खूप सारा वादविवाद आणि काहीतरी भांडणाचं चालू आहे ना, सरळ तिथून निघून जा. काय निघून गेल्यानंतर तुम्हाला पळपुटे म्हणतील, काय म्हणतील, वगैरे 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 वगैरे. परंतु रागाच्या भरात तुमच्या हातून एखादी चुकीची गोष्ट किंवा चुकीचे शब्द जाण्यापेक्षा तिथून थोडंसं निघून गेलेलं सुद्धा तुम्हाला हिरो बनवून टाकतं. म्हणून काही ठिकाणी आपण थांबू नये असं म्हटलं गेलेलं आहे. आपल्या मराठी भाषेत म्हणतात बघा, काही ठिकाणी आपल्याला थांबायचं नसतं आणि थांबू सुद्धा नाही. सो हे जे आहे की रागाच्या घटना घडतायत किंवा अशा काही गोष्टी घडतायत, त्या वेळेला आपण तिथून निघून जाणं खूप गरजेचं आहे. फायनली कंट्रोल युअर अँगर बिफोर इट्स कंट्रोल यू सिन्स. म्हणजे तुम्हाला तुम्ही रागावरती कंट्रोल करा, नाहीतर तुम्ही सिन्स व्हाल. म्हणजे कैलासवासी वगैरे व्हायच्या आधी तुम्ही रागावरती कंट्रोल करायला शिका, असं थोडस म्हटलं गेलेलं आहे. अँगर इज 1 लेटर शॉर्ट ऑफ डेंजर. अँगर, डेंजर असं एकामेकाला रिमिंग मध्ये ते पकडून जातं. म्हणजे राग आणि धोका, मराठीत तसं रिदम पकडत नाही, परंतु अँगर, डेंजर हे दोन्ही एकच आहेत किंवा एकत्रच येतात, किंवा दोन्हीचे लेटर लहान केला तर एकच येतं, हे आपल्याला लक्षात येणं खूप गरजेचं आहे. आणि यानंतर सगळ्यात महत्वाचं, थँक्यू सर्वांनी शांत चित्ताने ऐकून घेतलेलं आहात. सर्वांची अपेक्षा असते की मी फक्त 45 मिनिटं बोलावं, परंतु जवळजवळ तास होत आलेला आहे. दररोजचे आपले जे वेळ होती त्याच्यापेक्षा थोडस पुढे गेलेलं आहे. तरी मी सर्वांना विनंती करतो, तुमचे काही अनुभव असतील तर ते सुद्धा या ठिकाणी तुम्ही मांडवू शकता. काही बोलायचं आहे, मत मांडायचं आहे, सो ते सुद्धा तुम्ही या ठिकाणी मांडवू शकता. बोलण्यासाठी हा तुम्हाला प्लॅटफॉर्म ओपन आहे. हॅलो, हॅलो, हॅलो. स्मिता मॅडम नमस्कार. स्मिता मॅडम नमस्कार म्हटलं. नमस्कार नमस्कार. मला दिसत नाहीये म्हणून मी बघायला लागले, असं काय झालं. ओके ओके ओके. दिसत का नाहीये तुम्ही? मी दिसत नाही. एकच मिनिट मी हे करतोय, स्टॉप शेअरिंग. आता बघा, दिसतोय का? नाही. मी दिसतोय का? बाकीच्यांना दिसतो का मी? हो सर. आता बघा मॅडम. मला कोणीच दिसत नाहीये, फक्त नावं दिसत आहेत. बर, तुम्ही स्लाइड करा, जरा स्लाइड करा, इकडे डाव्या साईडला स्लाइड करा, दिसाल तुम्ही. नाही होते हो, तरी नाही होते, स्लाइड होतच नाहीये. बोला. ओके, बोला मॅडम, चालतंय. आपण नाही दिसलो तरी बोलू शकतो. ठीक आहे. मी आज, मला दर वेळेला खरं रोज इच्छा असते, पण आज लक्षात ठेवून ऐकलं आणि खूप छान वाटलं. तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने सगळं सांगितलं. आणि मला असं वाटतं की मागे एकदा आपला रिकव्हरी बद्दल पण विषय झाला होता का? हो, येस येस येस, छोटासा झाला, खूप मोठा नाही झाला. ऍक्च्युली यामध्ये आपण वगैरे पण घ्यायचं आहे. तर रिकव्हरी मेथड जी बेसिक सर्वांच्या पर्यंत. हा, हॅलो. हा, बोला मॅडम. हा, रुग्णांसाठी म्हणजे शुभार्थींच्या साठी आम्ही जी रिकव्हरी मेथड वापरतो ना, ती अशाच पद्धतीची आहे. तुम्ही आता जे कोपिंग स्किल्स शिकवलेत, दाखवलेत, तर तसेच ते स्वतः स्वयंसूचना देऊन स्वतःची लक्षणं कशी आटोक्यात आणायची, अशा पद्धतीची ती रिकव्हरी मेथड आहे. कधीतरी जरूर त्याचा पण विचार करावा. खूपच छान वाटलं तुमचं पण आज.
येस येस. यासाठी आपण तुम्ही असो किंवा अर्थक सर यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. आपण जे नक्की. रिकव्हरी मेथडचे पॉइंट्स पाहिले ते हा. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कसे वापर करू शकू, म्हणजे अगदी. मी त्यासाठी मी सर्वांना त्यासाठी थोडंसं मार्गदर्शन केलं किंवा त्यावरती आम्ही चर्चा केली. परंतु तुम्ही आणि अर्थक सर जर काय असाल तर म्हणजे काय म्हणू की सोने पे सुहागा होऊन जाईल. नाही, मला पण आवडेल सगळ्यांबरोबर गप्पा मारायला याविषयी. आणि ते जे टूल्स, रिकव्हरी टूल्स आम्ही वापरतो, म्हणजे डॉक्टर अब्राहम लो यांची जी मेथड आपण वापरतो गटामध्ये, सेल्फ हेल्प सपोर्ट ग्रुपमध्ये, स्वमदत आधार गटात, ती आपण ते आधी टूल्स वगैरे तुम्हाला आपण पाठवू शकतो व्हॉट्सअप करून. आणि सगळ्यांच्याकडे ते असल्यावर ते वाचताना त्याच्याकडे लक्ष देऊन मग ती जास्ती चांगली सोपी जाते समजायला. त्याच्यामुळे जेव्हा असेल तेव्हा आपण टूल्स पाठवीन तुम्हाला, म्हणजे मग ज्यांना त्याच्या कॉपीज काढून घ्यायच्या, झेरॉक्स काढून घ्यायच्या, ते काढू शकतील. येस येस. सर्वांना एक चांगलं मटेरियल सुद्धा मिळेल यातून. मटेरियल मिळेल. हाताशी काहीतरी असलं म्हणजे त्याचा उपयोग निश्चितच चांगला होतो. आणि आमच्याकडे शुभार्थींच्याही बाबतीत असं जाणवतं की खूप चांगल्या पद्धतीने हँडल करू शकतात ते. हो हो. नक्की. हा, तुम्ही हे केव्हा, किती तारखेपासून सुरू केलं परत? मॅडम आता जवळजवळ किती 2 ते 3 महिने आपलं चालू आहे. मध्ये बंद होतं का? ऍक्च्युली फेसबुक लाईव्ह नव्हतं चालू. आता हे फेसबुक लाईव्ह चालू केल्यामुळे जास्त आपल्याकडे लोक जॉईन होत आहेत. पण मध्ये फक्त गुगल मीट वरती होतं आणि ते फेसबुक वरती आपण येत नव्हतो. तर आता फेसबुक या माध्यमातून याचे जरा प्रसार आपला जरा जास्त होत आहे. आतापर्यंत 30-35च्या पुढे तरी आपले व्हिडिओज गेलेले आहेत. हो का? वा वा, मस्तच. छान. आणि फेसबुक असतं का शनिवार रविवारी पण असतं? नाही, आपण आता दररोजच केलेलं आहे, परंतु आपण प्लॅन करतोय की जे एक्सपर्टीज आहेत आपले, म्हणजे तुम्ही आता सर किंवा बाकीचे सर्व, तर ते त्यांना घेऊन एक आठवड्याचा एक दिवस मग आपण घेऊ. कारण मग हे दररोज आपण घेत आहोत, बरोबर आहे, परंतु यासाठी वेगळे विषय घेऊ आणि ते एक्सपर्टीजचे विषय आहेत ते एक्सपर्टीजला देऊ, असे आपण करायचे. छान. अपेक्षा आपण ठेवलेली आहे की सर्वजण जे जॉईन झालेले आहेत जास्त बोलावं, स्वतःची मते मांडावीत आणि म्हणजे आमच्याही नॉलेजमध्ये थोडं भर पाडावं. परंतु आता आम्हाला 2 ते 3 दिवस मला तरी हा अनुभव येतोय, कोणी बोलत नाहीये, सर्वजण शांत बसतायत. सो अपेक्षा आहे की सर्व काहीतरी थोडस बोलावं, इंटरॅक्टिव्ह व्हावं, हे बरोबर. येस येस येस. छान छान. ओके, थँक्यू मॅडम. थँक्यू आणि ऑल द बेस्ट. हो, थँक्यू. कोणाला काही बोलायचं आहे, मत मांडायचं आहे, प्रश्न विचारायचे आहेत? हॅलो, मी बाकीच्या सर्वांना विचारतोय, कोणाला काही बोलायचं आहे, मत मांडायचं आहे? ओके, सो मग थांबूया का आपण इथे आज? आपण ओके, सो काही प्रश्न याच्यामध्ये येत आहेत, चॅट मध्ये येत आहेत, सो मी ते दुर्लक्ष केलं होतं. सर, आलेला राग व्यक्त करण्याची योग्य पद्धत कोणती? कारण राग व्यक्त केला नाही तर मनातच घुसमट होत राहते. यस, योगेश सरांनी हा प्रश्न विचारलेला आहे. त्यासाठी पहिला राग व्यवस्थापनाचा पहिला जो आपला व्हिडिओ झाला त्यामध्ये राग आहे तो पॉझिटिव्हली सुद्धा तुम्ही कशा रीतीने व्यक्त करता यावरती तिथं बोललं गेलेलं आहे. कारण राग हा पॉझिटिव्ह निगेटिव्ह या दोन्ही कॅटेगरीमध्ये न घालता त्याचा वापर आपण चांगल्यासाठी करू शकतो, हे त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि त्यावेळेला याचं आपलं युवराज सिंगचं उदाहरण सुद्धा दिलं गेलेलं आहे की युवराज सिंगने जे 6 6 मारले ते रागाच्या भरातच मारले होते, परंतु तो सकारात्मक राग घेऊन त्यानं ते काम केलं होतं. सो ते तुम्ही नक्की व्हिडिओ पहा, मी असं सांगेन. सतीश सर म्हणतात की खूप छान माहिती सांगितले सर, थँक्यू सतीश सर. त्यानंतर योगेश सर परत म्हणतायत की राग येऊ नये यासाठी खूप छान मार्ग, त्याबद्दल धन्यवाद. खरंच थँक्यू तुमचंही.
परत एक प्रश्न आहे, राग योग्य रीतीने कसा व्यक्त करावा, कृपया मार्गदर्शन करावे. यस, परत मी तेच सांगेन की कालचा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा. येस, सो मला वाटतं की चॅट बॉक्स मध्ये तरी इतकेच प्रश्न आहेत. आणखी कुणाला चॅट बॉक्स मध्ये मेसेज टाकायचा आहे किंवा